शहा यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक बूथ मजबूत राहील याकडे लक्ष द्या। महायुतीच्या उमेदवारांसाठी देखील काम करा। भाजपचा उमेदवार आहे असं मानूनच काम करा। मोदी सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवा, अशा महत्त्वाच्या सूचना अमित शहा यांनी दिल्या। दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये संध्याकाळी अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे। अमित शहा यांच्या सभेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जोरदार तयारी देखील करण्यात आली आहे। अमित शहा या सभेमध्ये नेमकं काय बोलणार याकडे आता मराठवाड्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती गृहमंत्री अमित शहा यांची आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक भव्य दिव्य आणि मोठी सभा पार पडत आहे। सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती ही सभा पार पडते। आपण बघू शकता की सांस्कृतिक मंडळाचं हे विस्तीर्ण मैदान आपल्या समोर आहे। इकडे सगळीकडे लाखो खुर्च्या अंतरल्या असल्याचं आपल्याला सुद्धा पाहायला मिळतं आहे। जवळपास 20 ते 25 ब्लॉक तयार करण्यात आलेले आहेत। महिलांसाठी वेगळे ब्लॉक आहेत, पुरुषांसाठी वेगळे ब्लॉक आहेत। मंचाचं सुद्धा काम पूर्ण झालेलं आपण बघू शकता की मंच सुद्धा छान पद्धतीने सजवण्यात आलेला आहे। भारतीय जनता पार्टीचा जो कलर आहे त्या रंगामध्ये हा या ठिकाणी मंच सजवण्यात आलेला आहे। कमळाच्या फुलांचे पोर्ट्रेट सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। सगळीकडे झेंडे लावण्यात आलेले आहेत। सर्वात विशेष आकर्षण म्हणजे या सगळ्या नेत्यांचे मोठमोठे पोर्ट्रेट जे आहेत ते उभ्या करण्यात आलेले आहेत। अमित शहा आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, नरेंद्र मोदी आहेत, JP नड्डा आहेत, चंद्रशेखर बावनकुळे आहेत। यांचे या ठिकाणी हे असे मोठे मोठे कटआउट उभे करण्यात आल्याचं असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। भारतीय जनता पार्टीकडून हे मोठं शक्ती प्रदर्शन केलं जातं। एक मोठी सभा जी आहे ती पार पडण्याचा भाजपचा या ठिकाणी प्रयत्न आहे। भाजपचे प्रदेश महामंत्री संजय केनेकर आपल्या बरोबर आहेत। भाऊ, काय सांगाल तुम्ही, एक मोठी सभा आज घेताय? ही खरं तर बाळासाहेब आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर झालेली ही सभा राहील, कारण ही रेकॉर्ड ब्रेक सभा राहील। अतिशय उत्साह या सभेसाठी तिन्ही जिल्ह्यात आहे। जी ही क्लस्टर सभा आहे, जी नगर। दरम्यान अमित शहा यांची सभा शिवसेनेसारखी होणार नाही असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला। अमित शहांच्या सभेसाठी फक्त जाहिरातबाजी करण्यात आली आहे, सभेचा उत्साह मात्र दिसत नाही, अशा शब्दांमध्ये अंबादास दानवे यांनी अमित शहांच्या सभेवरून भाजपला जोरदार टोला लगावलाय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपकडनं छत्रपती संभाजीनगरवर रणशिंग फुंकलं जात आहे। काय तुम्ही कसं बघता त्याकडे? वाटतं रणशिंगामध्ये कोणतीच हवा नाहीये। वरून मोठं मोदी शहा घोषणा होतात, खाली जनतेत या गोष्टीने भारतीय जनता पार्टीचे लोकांच्या घरी सुद्धा जाऊ शकत नाही सभेला या म्हणून निमंत्रण द्यायला। फक्त जाहिरातीवर TV वरच हे चालू आहे सभा। त्यामुळे मला वाटत नाही ही सभा अशी नैसर्गिकरित्या ना जशी शिवसेनेची होती तशी होईल, की अशी कृत्रिमरित्या होईल। नुसते आणून लोक बसवायचे पुतळे, अशी सभा होऊ शकते, पण जिवंत सभा ही होऊच शकणार नाही, मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो। पण कुठंतरी भागवतकरांमध्ये परिवर्तनाची ही सभा असणार आहे। ज्या पद्धतीने एक सभेचं माहोल तयार करण्यात आलेला आहे, त्यामुळे ही परिवर्तनाची सभा। कुठलं परिवर्तन? लोकसभेचं एकूण सगळं परिवर्तन। हा, बरोबर आहे। म्हणजे परिवर्तन आता मी तर म्हणेल देशामध्ये आणि राज्यामध्ये परिवर्तनाचीच ही सभा आहे, कारण देशात भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे आणि राज्यामध्ये पण भारतीय, हे परिवर्तन करण्यासाठी ही सभा उपयोगी ठरेल आम्हाला, असं मला वाटतं। कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।